सुपर हिट्स 93.5 रेड एफ वर मी कलाकार श्रुती घेऊन लाईट्स कॅमेरा ॲक्शन. काय आहे ना, की दरवेळेला कट्ट्यावर नेहमी निगेटिव्ह गोष्टींचीच चर्चा होते, पण चांगल्या गोष्टींची दखल कोणी घेत नाही. म्हणून आम्ही ह्यावर्षी असा विचार केला, की आपण गुढीपाडव्याच्या दिवशी जरा गुड न्यूज, चांगलं काम करणाऱ्या इन्स्पायरिंग लोकांशी भेटून त्यांच्याशी गप्पा मारूयात का? की जे फक्त प्रॉब्लेमवर चर्चा करत नाहीत, तर त्यावर सोल्युशन शोधून काढतात. आणि आज माझ्यासोबत जे आहेत ना, बापरे! त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी म्हणजे मला शब्द अपुरे पडतील. कारण एक माणूस इतकं काही करतो, असा प्रश्न मला पडतोय, की कसं काय करतो? सो लेट मी टेल यू की ते काय-काय करतात. सो बेसिकली एकतर स्क्रीन रायटर आहे, सोशल चेंज मेकर ऑफ कोर्स दॅट यू विल गेट टू नो. त्यानंतर फोर्ट क्लीनर, एज्युकेटर, टेडेक्स स्पीकर आणि अर्थात इंजिनिअर तर आहेतच. आणि इतकंच नाही, ते परदेशात 2 डेकेड्स राहून आले आहेत आणि मग इथे आल्यानंतर एक क्रांती त्यांनी वेगळीच घडवली आहे. सो मी बोलते आहे केदार पाटणकर यांच्याशी, की ज्यांचा एक द ट्रॅश टॉक नावाचा एक ग्रुप आहे. आणि आता नावातच सगळं आलं, पण आय स्टिल वॉन्ट टू नो, की एक माणूस इतकं काही करत असताना त्यातही आपण काहीतरी गड किल्ल्यावर जाऊन तिथला ट्रॅश साफ करूयात, हा विचार मनात कसा काय येऊ शकतो? कसं काय हे धाडस करू शकतो? हाय केदार. हाय, हाय. हाय श्रुती. तर लहानपणापासून मला पुस्तक वाचायची खूप आवड होती. आपल्या सगळ्यांनाच असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची खूप छान पुस्तकं लहानपणापासून वाचनात आली होती आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना जसं असतं तसं शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड प्रेम, आदर आपल्या सगळ्यांच्या मनात असतो. आणि अमेरिकेवरनं आम्ही जेव्हा भारतात आलो तेव्हा मला अशी खूप इच्छा होती की खूप म्हातारं व्हायच्या आधी सगळे गड-किल्ले बघून घ्यावेत. त्याच्यामुळे मग आम्ही आल्यानंतर गड-किल्ल्यांवर जायला सुरुवात केली आणि तेव्हा बाहेर परदेशी राहिल्यामुळे थोडासा एक जो फरक असतो आपल्या इकडच्या हेरिटेज वास्तूमध्ये आणि बाहेरचे जसं प्रिझर्वेशन होतं, हं, त्याच्यातला फरक जाणवायला लागला आणि सगळ्यात डोळ्याला प्रथम खटकणारी गोष्ट होती ती कचरा. हं. गडावरचा कचरा आणि तर मी तेव्हा असा मनात असा विचार केला, की मी एक सामान्य माणूस आहे. मला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एवढं प्रेम आहे, आदर आहे. हं, त्यांच्या गडाबद्दल, किल्ल्यांबद्दल मी काय करू शकतो का? हं, परंतु आधी कसं होतं, की आधी आम्ही किल्ल्यांवरती जायचो हं. आणि किल्ल्यांचे फोटो काढायचो आणि तेव्हा Facebook नुकतंच आलं होतं. त्याच्यामुळे Facebookवर फोटो टाकायचो आणि लाईक्सची वाट बघायचो आणि खूप छान वाटायचं. अरे वाह! लाईक्स मिळतात वगैरे आणि मग ते पिठलं आणि भाकरी आणि भजी वगैरे. परंतु एका पॉइंटनंतर लक्षात आलं, की अरे आपण काहीच करत नाही आहोत. म्हणजे आपण नुसतेच अरे मला महाराज आवडतात एवढंच म्हणतोय. हं. आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्या इकडे जी दैन्यावस्था आहे आपल्या हेरिटेज वास्तूंची ती लक्षात आली आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरचा कचरा जो होता तो खटकायला लागला. आणि म्हणून म्हणून मला असं वाटलं, की मी सामान्य माणूस म्हणून मी काय करू शकतो, तर मी तो कचरा उचलू शकतो. तर ही सुरुवात खूप छोटी झाली. एक 9-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर आम्ही 2-3 मित्र मिळून तोरणा किल्ल्यावरती गेलो होतो. आणि तेव्हा घरातून जस्ट निघताना कचऱ्याच्या बॅगा पिशव्या, घेऊन. बॅगा घेऊन आम्ही गेलो आणि त्यावेळेला तोरणा उतरल्यानंतर तोरणा किल्ला प्रथम तो साफ केला. आणि मग ते केल्यानंतर थोडंसं समाधान लाभलं, की आपण नुसतेच आपले फोटो काढत नाही आहोत, आपण काहीतरी करतोय. आणि मग ठरवलं होतं, की दर महिन्याला किल्ल्यावर जायचं आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी सेमीकंडक्टर क्षेत्रात काम करतो, अजूनही करतो. आणि तर ते प्रोफेशनली तर आपण आपला जॉब असतोच आणि प्लस मी प्रोफेशनल रायटर आहे आणि त्याच्यामुळे ते पण मी काम गेली अनेक वर्ष करतोय. परंतु हे मग वीकेंडला आम्ही किल्ल्यांवर जायचो आणि मग दर महिन्याला 1 किल्ला असं आम्ही करायचं ठरवलं होतं आणि मग दर महिन्याला किल्ला आम्ही करत राहिलो. आहेत केदारजी. मला सांगा, की ह्याची सुरुवात तुम्ही म्हणालात, की तुम्ही काहीतरी एक मला वाटतं 2 डेकेड्स तुम्ही यूएसमध्ये होता, बरोबर? आणि तिथून आल्यानंतर तुम्हाला असं वाटलं, की अरे अ, तिथे जी स्वच्छता आहे, तिथे अ, ज्या पद्धतीने लोक फॉलो करतायत रूल्स, तसं आपल्याकडे का नाही? आणि मग देन यू स्टार्टेड धिस इनिशिएटिव्ह. सुरुवातीला तुम्ही तुमच्या मुलासोबत, लेकरासोबत आणि बायकोसोबत जायचात आणि मग तुमचे 2 मित्र तुम्हाला जॉइन झाले, तसं तुम्ही सांगितलं. आणि मग ही द ट्रॅश टॉक हे सुरू कसं झालं? हां, तर मी म्हटल्याप्रमाणे आमची सुरुवात खूप लहान झाली आणि मग आम्ही ठरवलं होतं, की दर महिन्याला 1 किल्ला आपण बघायचा किंवा करायचा आणि मग पहिल्यांदा जेव्हा तोरणा साफ केला, त्यांनी जे समाधान लाभलं त्याच्यानुसार आम्ही ठरवलं, की आता आपण जाणारच आहोत, तर आपण दरवेळेला 1 किल्ला साफ करायचा. आणि कधी मी माझे 2-3 मित्र, कधी मी माझी बायको, कधी मुलगा लहान होता, तर कधी बायको त्याला
खांद्यावर घ्यायचे आणि मग मी कधी एकटाच साफ करायचो किल्ला. तर असं आम्ही ती सुरुवात खूप लहान लहान झाली आणि हळूहळू मित्र जे समविचारी होते ते जॉईन झाले आणि आमचा एक छोटासा ग्रुप तयार झाला, एक 20-25 लोकांचा. त्याला आम्ही द ट्रॅश टॉक असं नाव दिलं. ते असं काही NGO वगैरे काही नाही आहे, जस्ट ग्रुप ऑफ पीपल. म्हणजे मला वाटतं सगळेच त्यातले प्रोफेशनल आहेत. आपण आपल्या सगळ्यांसारखे ते आपले डे जॉब सांभाळून आम्ही हे केलं 9 वर्ष. तर अशी ती सुरुवात झाली. क्या बात आहे. पण अर्थात सुरुवात तर अशी झाली. अ, आणि आता हा ग्रुप जो आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे मला कौतुक ह्या गोष्टीचं वाटतंय, की NGO नाही सुरू केली आहे. मनापासून वाटलं, की अरे आपण हे पाऊल उचलावं आणि ह्यासाठी म्हणून मग 2चे 4 हात झाले आणि मग आता आज इतके सगळे लोक जोडले गेले आहेत. तुम्ही देखील हा ग्रुप जॉइन करू शकता. ह्याबद्दल माहिती मिळेलच. पण काय प्रकारचा कुठल्या प्रकारचा कचरा तुम्हाला या गड किल्ल्यांवर दिसतो? काय स्वरूप असतं ह्यांचं? आणि त्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात? मी तुम्हाला काही एक्झाम्पल देईन, की ह्या प्रश्नाचं स्वरूप साधारण आपल्याला लक्षात येईल. राजगड किल्ला आपण जे म्हणतो, राजगड किल्ल्यावरती महाराज आपण म्हणतो 25-26 वर्ष त्यांचा मुक्काम होता. म्हणजे राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी असं आपण मानतो. तर त्या राजगड किल्ल्यावरती आम्ही एक 50 लोकांचा ग्रुप घेऊन गेलो होतो. तिथे पद्मावती माची नावाचा ची माची आहे राजगड किल्ल्यावरती, जी एक साधारण 1/3 एरिया आहे. तर त्या पद्मावती माचीवर आम्ही 39 गोण्या कचरा उचलला. एक गोणी 50 किलोची जी किराणा मालाची गोणी जी असते, तो साईज अशा 39 गोण्या कचरा फक्त पद्मावती माचीवरनं आम्ही उचलला. म्हणजे आमच्या गोण्या संपल्या म्हणून आम्हाला परत यायला लागलं. प्रतापगड किल्ला जो आहे, जिथे अफजल खानाचा वध झाला आणि वाघनखं आता सगळीकडे न्यूजमध्ये आहेत. त्या प्रतापगड किल्ल्यावरती गेलात तर तिथे वरती महाराजांचा पुतळा आहे. तो महाराजांचा पुतळा आणि आजूबाजूचं गार्डनची एरिया खूप चांगली ठेवतात, कारण तिथे डिग्निटरीज येतात. परंतु प्रतापगडचा डोंगर जो आहे तिथे म्हणजे कचऱ्याचा समुद्रात तुम्ही बुडाल इतका कचरा प्रतापगडावरती आहे. लोहगड किल्ला जो आहे, जो एक्सप्रेसवेच्या बाजूला आहे, तो लोहगड किल्ला खरं तर 2000 वर्षापूर्वीचा किल्ला आहे. खूप प्राचीन किल्ला आहे. तर त्या लोहगड किल्ल्यावरती एखादी अर्धी इकडची रूम भरेल इतक्या दारूच्या बाटल्या आम्ही गोळा केल्या. आपला शिवनेरी किल्ला जो आहे, जिथे जी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ, तर ते शिवकुंज नावाचं स्ट्रक्चर आहे, की तिथे त्यांचा जन्म झाला असं आपण मानतो. की तिकडनं एक 15-20 फुटावर एक कडा आहे. त्या कड्याखाली एक ट्रक भरेल इतका कचरा आहे. म्हणजे तो कचरा आम्ही इतक्या वेळा शिवनेरीवर गेलो आहे, तर तिथे लेयरच्या खाली लेयर आहेत कचऱ्याचे. म्हणजे एक लेयर साफ झाला की त्याच्या खाली कचऱ्याचा लेयर आहे. त्याच्याखाली माती लागत नाही. असा प्रकार आहे. कोरीगड नावाचा जो किल्ला आहे, तर त्या कोरीगड किल्ल्याच्या पायथ्याशी जागोजागी आम्हाला बिअर पार्टीच्या खुणा सापडल्या पायथ्याशी. सिंहगड किल्ला जो पुणेकरांचा प्रिय किल्ला आहे. हो. तर तिथे आम्ही शाळेचा एक ग्रुप घेऊन गेलो होतो विद्यार्थ्यांचा. तर तिथे मोटारीचा जो रोड आहे, ज्याने आपण वरती जातो, तर तिकडनं आम्हाला एक साधारण दर 10 फुटावर एक वेगळा दारूचा ब्रँड सापडला. म्हणजे गरिबाची दारू होती, मध्यमवर्गीयाची दारू होती, श्रीमंताची दारू होती. सगळ्या प्रकारचे दारूचे ब्रँड तिथे सिंहगड किल्ल्यावरती आम्हाला सापडले आणि तिथे बिअर पार्टीच्या खुणा होत्या, बिअरचे जळलेले कॅन होते. तर हे स्वरूप हे स्वरूप आहे. तर ह्याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे ह्या प्रकारचा कचरा सापडतो. त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या असतील, प्लास्टिकची बुचं असतील, प्लास्टिकच्या पिशव्या, म्हणजे अनेक ठिकाणी खरकटं उष्ट अन्न प्लास्टिकच्या पिशव्यात भरून तसंच टाकलेलं असतं. चपलांचे जोड टाकलेले असतात, दारूच्या बाटल्या असतात, पान सुपारी आणि गुटख्याची पाकिटं तर खोऱ्यानी आम्हाला सापडतात. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकारचा कचरा आपल्याला शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर सापडतो. हे या प्रश्नाचं स्वरूप आहे. इतक्या प्रकारचा कचरा जर का आपल्या महाराजांच्या किल्ल्यांवर सापडत असेल, तर हे आपलं दुर्दैव आहे. आणि यासाठी कारणीभूत कोण आहे? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. साधं चॉकलेटचं रॅपर असेल, तर ते देखील आपण खाली नाही टाकायचं आहे, आपण किल्ल्यावर नाही टाकायचं आहे. आपल्या शहरात कुठेच नका टाकू. आपल्यासोबत एखादी पिशवी कॅरी करा आणि मग त्याच्यामध्ये टाका. ह्या इतक्या साध्या-साध्या गोष्टी आपल्याला लहानपणापासून शिकवल्या जातात, पण खरंच आपण त्या किती फॉलो करतो, ह्याचा विचार करायची आता ती वेळ आलेली आहे. त्यामुळे आता तरी आपण ह्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करूयात. 9 वर्षातही कचरा संपत नाहीये. 9 वर्ष मध्ये कचरा संपलेला नाही आहे, कचरा वाढतोच आहे. आणि मध्ये करोनामध्ये 1-1.5 वर्ष किल्ले बंद होते आणि करोनामध्ये आपण एकमेकांना खूप व्हॉट्सॲप पाठवले, की आपण सगळे घरी बसलो आहे, बाहेर निसर्ग फुलला आहे, आपण सगळे बाहेर पडलो की आपण असंच जतन करू वगैरे वगैरे. आणि आम्ही करोनानंतर जेव्हा किल्ल्यांवर गेलो तेव्हा एक्झॅक्टली उलटी परिस्थिती होती. म्हणजे लोकांनी बहुतेक डोकं फिरल्यामुळे
इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा गड किल्ल्यांवर करायला सुरुवात केली की आम्हाला आश्चर्य वाटलं की करोनानंतर परिस्थिती पालटायला पाहिजे होती. परंतु ती परिस्थिती बिघडली. तर आता आम्ही हे काम 9 वर्ष का केलं त्याचं कारण दोन दोन प्रकारचं मला वाटतं त्याला रिझनिंग आहे. एक इमोशनल आहे आणि एक लॉजिकल आहे. इमोशनल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाटणारं प्रचंड प्रेम. तर त्या माणसाने आपल्या गडांवर जर एवढं प्रेम केलं तर आपल्याला थोडंसं तरी त्याच्याकरता काहीतरी करता आलं पाहिजे. आणि दुसरं कारण आहे लॉजिकल. म्हणजे जर आम्ही आणि आम्हीच नाही, अनेक ग्रुप्स असतील की जे हे काम करत असतील. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात जर दर महिन्याला जाऊन किल्ले साफ करायला लागत आहेत, तर हा प्रश्न किती मोठा आहे हे महाराष्ट्रासमोर यायला पाहिजे. दुसरं असं आहे की मला असं वाटतं की ह्याच्यामागची जी आयरनी आहे ना, ती आम्हाला दाखवून द्यायची होती की छत्रपती शिवाजी महाराजांना आपण दैवतासारखे मानतो. म्हणजे महाराष्ट्रात कुठलाही राजकीय अराजकीय कार्यक्रम छत्रपतींचं नाव घेतल्याशिवाय सुरू होत नाही आणि संपत नाही. असं असताना म्हणजे जो माणूस सगळ्यांना दैवता समान आहे त्यांनी ज्या किल्ल्यांवर प्रेम केलं ते किल्ले आपल्याला जपता येत नाहीत. ही आपल्या बोलण्यातली आणि आपल्या वागण्यातली जी विसंगती आहे त्याच्यावर आम्हाला बोट ठेवायचं होतं. म्हणजे एकीकडे जय भवानी जय शिवाजी आहे, शिवजयंती आहे, राज्याभिषेक आहे, जयघोष आहे हर हर महादेवचा. आणि असं असून ज्या ऐतिहासिक स्थळांवर तो इतिहास घडला ती स्थळं आपल्याला जपता येत नाहीत. दुसरं असं आहे की मी नेहमी म्हणतो की कचरा हा प्रातिनिधिक आहे. कचरा हा सरफेस लेवल इश्यू आहे. त्याच्यामागची मानसिकता काय आहे ह्याचा आपल्याला शोध घ्यायला पाहिजे. म्हणजे मी कायम हा प्रश्न विचारतो की आपण आपल्या स्वयंपाकघरात गुटख्याची पाकीट टाकू का? आपण आपल्या हॉलमध्ये दारूची बाटली फेकू का? आपण देवळात, मशिदीत, चर्चमध्ये थुंकू का? किंवा शिळं अन्न टाकू का? टाकत नाही. का टाकत नाही? कारण ती स्थळं जपायची असतात, ती स्थळं चांगली आहेत, ती स्थळं प्रसन्न राहावीत असं आपल्याला वाटत असतं. मग आपण किल्ल्यांवर हे टाकतो याचा अर्थ आपण काय घ्यायचा? आणि हे किल्ल्यांवर कचरा करणारे कोण आहेत? मंगळावरनं, बुधावरनं आलेले नाही आहेत, ते आपलेच लोक आहेत सगळे. आणि असं आहे का की इतिहासाचं प्रेम नाही आहे? इतिहासाचं प्रेम आहे. ऐतिहासिक मूव्ही आपल्याकडे लाखोचे, करोडोचे बिझनेसेस करतात. अ, परंतु म्हणजे मी काही एक्झाम्पल देतो तुम्हाला की तानाजी मालुसरेंवर एक मूव्ही आला तानाजी नावाचा. तर तो मूव्ही ज्या जानेवारी महिन्यात रिलीज झाला, त्या जानेवारीच्या 26 जानेवारीला आम्ही सिंहगडावरतीच गेलो होतो कचरा साफ करायला. आणि त्यावेळेला तो मूव्ही रिलीज झाला होता आणि त्यातली गाणी मोठमोठ्यांनी लोकं लावून झेंडे घेऊन नाचत होते. आणि आता तुम्ही इमॅजिन करा की तानाजी मालुसरे आणि ते मावळे दोर लावून ज्या कड्यांवरनं चढले, म्हणजे जिथे त्यांचा फिजिकली हात पडून ते वरती आले असतील, तिकडनं आम्ही पान, सुपारी, गुटखाची पाकिटं तानाजी कड्यावरनं उचलायला सुरुवात केली. काही अंतरावरनं दारूच्या बाटल्या उचलल्या. म्हणजे एकीकडे मूव्ही बघताना आपल्याला अगदी रोमांच उभे राहतात. परंतु तो इतिहास ज्या स्थळावर घडला, त्या स्थळावर आपल्याला तो कचरा करताना काही वाटत नाही याचं मला आश्चर्य वाटतं. आता तोच प्रसंग तुम्ही घेतलात, तर त्या प्रसंगात आपण इतिहासात काय वाचलंय की जेव्हा तानाजी मालुसरे आणि त्यांचे मावळे सिंहगड घेत होते, तेव्हा शिवाजी महाराज राजगडावरती होते. आणि असा आपण वाचतो की ते पद्मावती माचीवरनं वाट बघत होते सिंहगड घेतल्याची. आणि ती जी ज्वाळा पेटली ती त्यांनी पद्मावती माचीवरनं उभं राहून बघितली आणि मग ते रातोरात सिंहगडावरती आले, असा आपण इतिहास वाचतो. आता काही महिन्यापूर्वी म्हणजे मागच्या वर्षी आम्ही राजगडावरती गेलो होतो, पद्मावती माचीवरतीच गेलो होतो. आणि त्याच्या तटाच्या कडेकडेनी आम्हाला असंख्य पाण्याच्या बाटल्या दिसल्या. तर ॲज युजुअल आम्हाला ते एक्सपेक्टेड होतं, तर आम्ही ते उचलायला जाणार होतो. पण नंतर लक्षात आलं की त्या पाण्याच्या बाटल्या नाईट कॅम्पिंगवाल्यांनी प्रातःवृद्धीसाठी वापरल्या होत्या. आणि ते प्रातःवृद्धी करून त्या तिथेच टाकल्या होत्या. आणि प्रातःवृद्धी केल्यामुळे आम्हाला त्या ॲक्सेसिबल पण नव्हत्या. अशी परिस्थिती जर आपण त्या ऐतिहासिक प्रसंगाची आपण अशी विल्हेवाट लावणार असू आपल्या करण्यानी, तर हे जे सगळं आहे ना, हे आम्हाला वारंवार समाजापर्यंत पोहोचवायचं आहे आणि म्हणून 9 वर्ष हे काम चालू होतं. आता 9 वर्ष तर चालूच आहे. पण ह्याचं कन्व्हर्जन कसं होतंय? म्हणजे ह्याने काही खरंच बदल घडतोय का? आजची जनरेशन जी आहे, तिला आपण कसं हे पटवून देऊ शकतो? तर आम्ही काही वर्ष हे काम केलं ॲज अ ग्रुप ऑफ फ्रेंड्स. तर नंतर आमच्या असं लक्षात आलं की पुढच्या जनरेशनला हे काम पोहोचवलं पाहिजे, कारण आपण किती वर्ष उचलणार. तर मग मी शाळा आणि कॉलेजमधनं जाऊन बोलतो या विषयाबद्दल. आणि मी त्यांना एकतर गडाचा इतिहासच माहीत नसतो, म्हणजे पालकांनाही माहीत नसतो, तर विद्यार्थ्यांना माहीत असणं फारच दूरचं आहे. आणि त्याच्यामुळे मी थोडासा गडाचा इतिहास सांगतो. आणि 2000 वर्षापूर्वीचा, म्हणजे फक्त शिवकाळ नाही तर सातवाहन काळापासून किंवा त्याच्याही आधीपासून हे किल्ले आहेत असं सगळं त्यांना ते एक्सप्लेन करतो. कारण ती एकदा आपल्याला त्याची एक हेरिटेज व्हॅल्यू कळायला पाहिजे की हे जतन का करायचं.
आणि मग त्याच्यानंतर आम्ही शाळा आणि कॉलेजमधनं जाऊन बोलायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर 50चे ग्रुप, 100चे ग्रुप, अनेक शाळा कॉलेजनी ग्रुप्स पाठवले आमच्याबरोबर आणि मग त्यांना आम्ही ॲक्च्युअली किल्ल्यांवरती घेऊन गेलो आणि सांगायला खूप आनंद होतो की अगदी उच्चभ्रू शाळा असतील किंवा म्हणजे फायनान्शियली आपण जसं म्हणतो किंवा सरकारी शाळा असतील, सगळ्या प्रकारच्या शाळातले विद्यार्थी आमच्याबरोबर आले आणि त्यांनी 50-50 ते 100-100चे ग्रुप घेऊन त्यांनी हे किल्ले साफ केले. त्याच्यामुळे मला त्याचं खूप समाधान आहे की आपण त्या पुढच्या पिढीपर्यंत आमच्या परीने का होईना आम्ही पोचलो आणि किल्ल्यांवर आम्ही जेव्हा जातो तेव्हा खूप छान अनुभव येतात. म्हणजे अनेक वेळेला आम्हाला पालक दिसतात की जे आपल्या मुलांना सांगतात की "अरे काका किल्ला कचरा साफ करतात हं, तू बघ हे लक्षात ठेव." किंवा ट्रिप्स येतात तर ते शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात की "अरे काका उचलतायत मग तू टाकायचा नाही." तर म्हणजे अपेक्षा अशी आहे की त्यांनी उचलला जरी नाही तरी ती निदान टाकणार नाहीत. तर त्याच्यामुळे हे नक्कीच मार्ग आहेत. पण मला असं वाटतं की आपल्या कृतीनी फक्त आपण दाखवू शकतो आणि मला वाटतं की नेक्स्ट जनरेशन जी आहे ती खूप स्मार्ट आहे. त्यांना तुम्ही फक्त भाषणं देऊन किंवा तुम्ही फक्त WhatsApp मेसेज पाठवून तुम्ही त्यांना इन्फ्लुअन्स नाही करू शकत. तुम्ही फक्त तुमच्या कृतीनीच करू शकता आणि तुम्ही काही न बोलता नुसती कृती जरी केलीत त्यांच्यासमोर तरी ते गेट द मेसेज. ही किती चांगली गोष्ट आहे, की शाळा कॉलेजेसमध्ये देखील आता ह्या गोष्टी पोहोचल्यात आणि ग्रुप्सने जाऊन लोक साफ करतायत. सरकारची देखील ह्यासाठी म्हणून मदत होते का हो खरंच? नाही मला नक्कीच सांगायला आवडेल सगळ्यांना, की मला अतिशय छान अनुभव आले सरकारी अधिकाऱ्यांचे आणि कारण त्याचं असं आहे, की तुम्ही कुठलंही जर सामाजिक काम करत असाल, तर त्याला साधारण 3 अंग असतात. एक तर तुमचं व्हॉलंटिअर काम, म्हणजे तुम्ही स्वतः ते काम केलं पाहिजे, की तुम्ही जेव्हा तो कचरा हाताने उचलता, तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल एकतर बोलताना ऑथेंटिसिटी येते आणि दुसरं असं आहे, की अवेअरनेस. म्हणजे आता आपण अ, कुठल्याही प्रकारची मीडिया म्हणू, सोशल मीडिया म्हणू, प्रिंट मीडिया म्हणू, हे आपलं जे बोलणं चाललं आहे ते म्हणू. ह्याच्याकरवी आपण समाजापर्यंत पोहोचत राहिलं पाहिजे. परंतु त्याचा तिसरा जो पिलर आहे तो गव्हर्नमेंटचा आहे. कारण हे जे सगळे एस्पेशली हेरिटेजच्या दृष्टीने विचार करता ही सरकारी खात्यांच्या हाताखाली हे सगळे भाग आहेत. तर आता आपले गडकिल्ले आपण जर विचारात घेतले तर काय आहे, की गडकिल्ल्यांचं डोंगर आहे आणि वर तटबंदी आहे. तर तटबंदीच्या आत आर्किओलॉजीचा प्रांत सुरू होतो. जो डोंगर भाग आहे तो पायथ्यापासून वर तटबंदीपर्यंत वनविभाग आहे. सांस्कृतिक खात्याच्या हाताखाली आर्किओलॉजी विभाग काम करतो आणि ह्या सगळीकडे बघण्याची टुरिझम डिपार्टमेंटची नाही मानसिकता वेगळी असते कारण त्यांना टुरिझम वाढवायचं असतं. सो ऑल दिस डिपार्टमेंट्स आर समहाऊ कनेक्टेड विथ द हेरिटेज प्लेसेस. तर आमच्या असं लक्षात आलं की आपल्याला लाँग टर्मसाठी या सरकारी अधिकाऱ्यांकडे जाऊन हे इश्यू मांडणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी गेले 3-4 वर्ष आता आर्किओलॉजी असेल, वनविभाग असेल, टुरिझम असेल, सांस्कृतिक खातं असेल, या सगळ्यांच्या ऑफिसरशी जाऊन मी पर्सनली खूप वेळा भेटलो. मंत्रालयात मी गेलो, त्यांना हे सगळे प्रॉब्लेमची जाणीव करून दिली आणि मला परत सांगायला आवडेल, की अतिशय छान रिस्पॉन्स मला मिळाला. हे सगळे सरकारी अधिकारी, IAS ऑफिसर्स किंवा डिपार्टमेंट हेड्स अतिशय सेन्सिटिव्ह लोकं आहेत. त्यांना या प्रश्नाची जाणीव आहे. त्यांनी काही कॉन्क्रीट स्टेप्स घेतल्या आणि मी ते काही एक्झाम्पल देईन तुम्हाला, की आम्ही जेव्हा राजगड किंवा ह्यासारखे मोठ्या प्रमाणात मी जी एक्झाम्पल दिली ते प्रॉब्लेम जेव्हा त्यांच्यासमोर मांडले तेव्हा त्यांनी पहिले म्हणजे नाईट कॅम्पिंग तिथे बॅन केलं. त्याच्यामुळे काय झालं, की आणि मला कल्पना आहे, की अनेक जे ट्रेडिशनल कॅम्पर्स होते त्यांना ती गोष्ट आवडली नाही. कारण ते कचरा करत नव्हते. परंतु आता काय आहे, की अनफॉर्च्युनेटली ओव्हर द टाईम परिस्थिती बदललेली आहे. जे ते चा मान राखून कॅम्पिंग करणारे लोकं होते, त्यांची संख्या कमी आणि तिथे फक्त मजा करायला, रील्स करायला, काय म्हणतात पार्टी करायला जाणारे लोकांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणजे एकदा आम्ही कोरीगडावरती गेलो होतो, तर एक जवळ-जवळ अर्धा किल्ला जळलेलाच होता. तर मी तिकडच्या पुजाऱ्यांना विचारलं, की किल्ला का जळलाय? तर ते म्हणले, की "काय नाही, काल ग्रुप आला होता, ते बिअर पीत बसले होते. मजा म्हणून त्यांनी आग लावून टाकली, की कसं दिसतं बघायला." किती हॉरिफाइंग हां, आहे. तर त्याच्यामुळे अनफॉर्च्युनेटली अशा प्रकारे स्टेप्स त्यांनी त्यावेळेला घेतल्या, की नाईट कॅम्पिंग अनफॉर्च्युनेटली त्यांना बॅन करायला लागलं किंवा शिवनेरीवरती शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते. तर तिथे मुख्यमंत्र्यांसकट अनेक लोकं, हजारो लोकं जातात. 10,000 15,000चा ग्रुप जातो, जमाव जातो. तर आम्ही दुसऱ्या दिवशी जातो. कारण ते 10,000 15,000 लोकं जाऊन इतकी घाण करतात शिवनेरीवरती, की NSS असेल किंवा इतर व्हॉलंटिअर ग्रुप असतील ते दुसऱ्या दिवशी जातात आणि तो कचरा साफ करतात. तर आम्ही एके वर्षी गेलेलो असताना आमच्या असं लक्षात आलं, की ते शिवकुंज जे स्ट्रक्चर आहे, तर तिथे मोठमोठ्या माळा होत्या डेकोरेशनच्या. त्या सरकारी खर्चानेच केलेल्या होत्या आणि दुसरा दिवस असल्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टर त्या माळा उतरत होता आणि आमच्या डोळ्यासमोरच ते दरीत टाकत होता. फॉर्च्युनेटली मी तेव्हा IAS ऑफिसर्स बरोबर संपर्कात होतो. त्यांना मी ते व्हिडिओ कॉलवरती दाखवलं.
तर मी त्यांना सांगितलं आणि त्या माळा कसल्या होत्या, तर ते फोमचं मटेरियल असतं ना आपलं, ग्रीन ब्रिक्स ओ. असतात आणि त्याला ते तारा गुंडाळलेल्या असतात. अशा हां. त्या मोठमोठ्या माळा होत्या आणि त्या सगळ्या तो टाकत होता. म्हणजे त्यातलं कुठलंच डिग्रेडेबल मटेरियल नाही आहे. हो. तर मी त्यांना सांगितलं, की तुम्ही एवढं तुमच्या हातात आहे, की ते फक्त डिग्रेडेबल मटेरियल वापरा तुम्ही. तर त्याचं पॉझिटिव्ह असं झालं, की त्याच्या पुढच्या शिवजयंतीपासून त्यांनी सुती दोऱ्या आणि झेंडूची फुलं असं डेकोरेशन तिथे त्यांनी करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर जुन्नरच्या वनविभागाने मुद्दामून एक स्टेप घेऊन शिवनेरीवर एक खाली चेकपॉईंट लावला आणि त्यांनी शिवनेरी प्लॅस्टिक फ्री करून दाखवला, की त्यांनी प्रत्येक चेक करायला सुरुवात केली, की किती बाटल्या नेत आहे, किती गुटखा पाकिटं नेत आहे, किती चिप्सची पाकिटं नेत आहे, किती आणताय परत. तर त्यांनी ते साध्य करून दाखवलं, की शिवनेरी त्यांनी प्लॅस्टिक फ्री केला किंवा 1-1.5 वर्षापूर्वी त्यांनी कायद्यात खूप कायदा स्ट्रिक्ट केला, की दारूबंदीचा कायदा. म्हणजे महाराष्ट्रात गडावरती दारूबंदीचा कायदा करायला लागतो ही एक ट्रॅजेडी आहे. हो ना, खरंच परंतु आहे. त्यांना तो स्ट्रिक्ट करायला लागला आणि त्यावेळेलाही त्यांच्याशी आमचं बोलणं झालं होतं. त्याचप्रमाणे सारथी नावाची संस्था आहे आणि ती त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या महासंचालकांना मी जाऊन भेटलो आणि त्यांना या प्रश्नाचं स्वरूप जेव्हा मी त्यांना दाखवलं, तेव्हा त्यांनी ते मनावर घेतलं आणि सारथीच्या म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रावर ती मोठ्या प्रमाणात काम करते. तर त्यांनी आपल्या सगळ्या विद्यार्थी शिक्षकांची हे करून 50 किल्ले शिवजयंतीला साफ केले. ही सरकारी संस्था आहे आणि पुढच्या शिवजयंतीला 100 किल्ले साफ केले. तर हे सगळं सरकारी अधिकाऱ्यांनी, IAS ऑफिसर्सनी आणि त्यांच्या डिपार्टमेंट हेड्सनी केलेलं काम आहे. तर मला हे सांगावंसं वाटतं, की आपण नेहमी सरकारविरुद्ध समाज असं एक समूह आपल्याकडे गणित तो आहे, मांडतो. गणित मांडतो, परंतु असं नाही आहे. आणि आपण जर सरकारी अधिकाऱ्यांना ते पटवून दिलं आणि त्याच्यामध्ये मला थोडंसं सांगावंसं वाटतं, की तुम्ही किती प्युरिटीनी त्यांच्यापर्यंत पोहोचता त्याच्यावर पण ते अवलंबून असतं. मी त्यांना सांगतो माझी NGO नाही. मला ह्याच्यातून काही मिळवायचं नाही. मला ह्याच्यातून कुठलाही निधी नको आहे. माझं देवाच्या दयेने चांगलं चाललेलं आहे. मला फक्त गड किल्ले साफ करून पाहिजेत. तुम्ही जर तेवढ्या सिन्सिअरिटीने त्यांच्याकडे गेलात ना, तर त्यांना कळलं की तुम्हाला त्याच्यातून काही मिळवायचं नाही आहे. देन दे विल लिसन टू यू. सो सो ट्रू. मला वाटतं की जसं यू सेड इट की जर का तुम्ही स्वच्छ मनाने त्या गोष्टी मांडल्यात तर ते बरोबर अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे आता पुढच्या वेळेला मी जेव्हा शासनाने ह्या गोष्टी मान्य केल्या आहेत किंवा सरकारने ह्या गोष्टी मान्य केल्या आहेत असं जेव्हा मला कळेल तेव्हा मी जरा कमी डाऊट घेईल. 93.5 रेड एफ आणि अर्थात युनेस्कोचा एक मोठा हातभार मला वाटतं ह्या सगळ्याच गोष्टींना लागत असतो. तर युनेस्कोच्या अंडर ॲक्च्युली 11-12 किल्ले आता सध्या आहेत आणि अजून बाकी पण प्रोसेसमध्ये आहे असं तुमच्याकडनं कळालं. सो त्याच्याबद्दल काय सांगाल? हां, तर युनेस्कोचा अनुभव फार माझ्यासारख्या सामान्य माणसाकरता फार छान होता. तर आम्ही मी म्हटल्याप्रमाणे अनेक वर्ष काम केलं. मग सरकारी अधिकाऱ्यांबरोबर आम्ही काही वर्ष काम केलं आणि त्याच्यामुळे 2024 साली साधारण म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांचं हे काम अनेक वर्ष चालू आहे, की आपले किल्ले युनेस्कोमध्ये विश्व वारसा व्हावेत. ह्याच्याकरता त्यांचं काम बिहाइंड द सीन्स खूप वर्ष चालू आहे. परंतु आम्हाला ते 24 साली कळलं, की आता हे आपण अप्लाय करतोय आणि हे नॉमिनेट होण्याकरता आपले सरकार प्रयत्न करत आहे. तर आता युनेस्कोची टीम येणार होती. तर त्याच्याकरता किल्ले साफ करून पाहिजे होते. हे 12 किल्ले म्हणजे महाराष्ट्रातले 11 आणि जिंजी असे 12 किल्ले हे आपण अप्लाय करणार होतो. तर त्याच्याकरता मग आम्ही काय केलं, आमच्यासारखे व्हॉलंटियर्स असतील किंवा सारथीसारख्या संस्था असतील, की ज्यांनी ऑलरेडी किल्ले साफ केले होते मी म्हटल्याप्रमाणे किंवा इतरही काही संस्था असतील, त्या अशा अनेक संस्थांनी मिळून हे 12 किल्ले आधी साफ केले. आणि ते इतके साफ केले, की तुम्ही त्यावेळेला जर किल्ल्यांवरती गेला असता, तर आपलं घर साफ नसेल एवढे किल्ले त्यांनी आरशासारखे लख्ख करून सोडले. त्याच्यानंतर युनेस्को टीम जी येणार होती, ते फक्त किल्ले आणि तटबंदी बघणार नव्हती. ते आपल्या समाजातल्या घटकांशी बोलणार होते. कारण ते बाहेर नाही येणार. त्यांना माहिती पाहिजे होतं, की किल्ले आपल्या संस्कृतीचा किती मोठा भाग आहेत. तर त्याच्यामुळे किल्ल्यांच्या आजूच्या गावातल्या लोकांशी ते बोलणार होते. मग आम्ही गावकऱ्यांच्या टीम्स केल्या. प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याच्या गावातल्या आणि त्या गावकऱ्यांबरोबर मीटिंग घेतल्या. त्याच्यामध्ये आर्किओलॉजीचे लोकं होते, आपले गव्हर्नमेंटचे लोकं होते, सांस्कृतिक खात्याचे लोकं होते, डेक्कन कॉलेजचे लोकं होते आणि मग आम्ही त्या मीटिंग्स घेऊन त्या गावकऱ्यांना साधारण थोडंसं आयडिया दिली, की कुठल्या प्रकारची. तर मग ते युनेस्कोची टीम आली आणि आणि मग मला म्हणजे माझं नशीब इतकं थोर, की एक तर मला त्या समितीत काम करायला मिळालं आणि मला ते बघायला मिळालं, की किती छान काम चाललं आहे. आणि म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी खरोखर प्रचंड मेहनत केली. म्हणजे मी सांगू शकत नाही एवढी मेहनत केली आणि डेक्कन कॉलेजनी आणि सगळ्यांनीच. आणि मग ती टीम आली. त्याच्यानंतर मला सांगितलं, की तुम्ही कुठल्यातरी किल्ल्यावरती हजर राहा. तर मी लोहगडावरती गेलो होतो. तर लोहगडावरती
ते डॉक्टर ली नावाचे होते आयकोमॉसचे म्हणजे युनेस्कोचे आणि ते सगळे ते किल्ला वगैरे त्यांनी बघितला. त्याच्या वेळेला खालच्या गावातून एक 100-200 गावकरी त्याच्यामध्ये बायका होत्या, मुलं होती, मुली होत्या आणि पुरुष होते आणि ते सगळे सणासुदीचे कपडे घालून आले होते आणि म्हणजे परीक्षा हां, नाही परीक्षा नाही. त्यांना परीक्षेसाठी ते तो सेलिब्रेट सणवार करायचं हां, सेलिब्रेट सणवार. म्हणजे ते परकर पोलकं म्हणजे नऊवारी साड्या आणि पुरुष ते सगळे फेटा-बिटा घालून आले होते आणि त्यांनी मला सांगितलं आणि ते सगळे दिल्लीतले ऑफिसर होते आपले आर्किओलॉजीचे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतील किंवा आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचे असतील आणि मग त्यांनी मला सांगितलं, की तुम्ही पहिले इंग्लिशमध्ये बोला, की हा किल्ला का पाहिजे युनेस्कोमध्ये. तर मी थोडंसं त्यांना सांगितलं, की इंग्लिशमध्ये आणि सांगितलं, की 17व्या शतकामध्ये 3 एसेस म्हणजे समुद्र, शिवाजी आणि सह्याद्री सी सह्याद्री आणि शिवाजी. तर ह्यांनी मिळून हा इतिहास घडवला आणि त्याच्या मागे गेलात तर सातवाहन काळापासून हा किल्ला आहे वगैरे, वगैरे. तर माझं आल्यानंतर मग गावकरी उठले आणि ते बोलायला त्यांनी सुरुवात केली आणि ते मराठीत बोलत होते ऑफकोर्स आणि ते डॉक्टर ली बरोबर एक ट्रान्सलेटर बाई होत्या आणि ते ट्रान्सलेट करत होत्या आणि हे लोकं इतक्या पॅशननी बोलत होते, की तो म्हणत होता, की "अहो तुम्ही आत्ता आलाय. आम्हाला अजूनही वाटतंय आम्ही महाराजांच्या सैन्यात आहोत. आम्ही इथे महिन्याला दर महिन्याला जाऊन ध्वज फडकवतो." आणि ते ते असे बोलत होते, बायका बोलत होत्या, मुली बोलत होत्या मोठे-मोठे हां, एकदम. की ते ट्रान्सलेटरला खूप त्रास होत होता, की सगळं ट्रान्सलेट कसं करू? तर डॉक्टर ली एका मोमेंटला म्हणले, की "तुम्ही ट्रान्सलेट करू नका." कारण यांच्या भावना ज्या आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या. किती छान. तर हा अनुभव अक्षरशः अनुभवणारा अनुभव होता म्हणून मी मुद्दामून सांगितला आणि मला हेही सांगायला आवडेल, की त्याच्यानंतर आपण हे अप्लाय केलं आपल्या सरकारने म्हणजे एकतर स्टेट आर्किओलॉजी आणि त्या सगळ्यांनी इतकी मेहनत करून हे प्रपोजल देश लेव्हलला, कंट्री लेव्हलला त्यांनी एकतर कारण सगळ्या राज्यातून कॉम्पिटिशन होती, की सगळ्या राज्यांना पाहिजे होतं, की आपला काहीतरी विभाग युनेस्कोमध्ये जावा. त्याच्यामध्ये आपण एक तर बाजी मारली. त्याच्यानंतर विश्व पातळीवर म्हणजे हा भाग विश्व वारसा का व्हावा? म्हणजे हा आपला वारसा आहे ते ठीक आहे. पण विश्वाचा का वारसा व्हावा? तर हे त्यांना पटवून दिलं आणि जर तुम्ही ती बैठक बघितली युनेस्कोची, तर त्याच्यामध्ये त्यांनी ते असं म्हणतात, की ही फक्त तटबंदी नाही आहे, की इथे फक्त युद्ध झालेलं नाही आहेत, इथे फक्त किल्ले नाहीत. कारण हे सगळं सगळीकडे आहे. याच्यामध्ये स्पेशल काय आहे, की शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात हे लोककल्याणाकरता असलेलं राज्य आहे. हे स्वराज्य आहे. म्हणजे हे जनतेचं स्वतःचं राज्य आहे. हे जे कॉन्सेप्ट मांडला, तो 17व्या शतकात हा युनिक होता. हा विश्वात कुठेही घडला नव्हतं आणि तो कॉन्सेप्ट ज्या भागात मांडला गेला, तो भाग विश्ववारसा व्हावा, असं त्यांनी ते पटवून दिलं आणि म्हणून तुम्ही ती बैठक बघाल तर प्रत्येक देशाचा प्रतिनिधी उभा राहतो आणि म्हणतो, की आय सपोर्ट स्वराज्य. प्रत्येक माणूस स्वराज्य म्हणतो, म्हणजे वेगळ्या देशाचे प्रतिनिधी. तर हे प्रचंड काम आपल्या गव्हर्नमेंट ऑफिशियल्सनी केलं. हे मला मुद्दामून इथे नमूद करावंसं वाटेल. आम्हाला मात्र असा प्रश्न पडतो, की कसं काय? म्हणजे सिलिकॉन व्हॅलीमध्ये जाऊन आलेला माणूस आता इथे पुण्यात येऊन नंतर परत हे एवढे मोठे बदल घडवतोय. हे कसं शक्य आहे? आणि हे शक्य कसं झालंय? हाऊ डू यू मॅनेज? मी ना काही वर्षापूर्वी म्हणजे अनेक वर्षापूर्वी खूप इंटरेस्टिंग पुस्तक वाचलं होतं. फील द फिअर अँड डू इट एनिवे. तर त्याच्यामध्ये ना तिने एक बॉक्सेसची थिअरी मांडली होती. मी आता ऑथरचं नाव विसरतोय, पण मी माझ्या त्या पहिल्या टेडेक्स टॉकमध्ये हे मांडलं आहे, की ती काय म्हणते, की आपण आपल्या आयुष्याला बरीच माणसं एक बॉक्स किंवा 2 बॉक्सेस म्हणून बघतो, की आपलं करिअर आहे, बँकेतला पैसा आहे किंवा फॅमिली लाईफ आहे आणि अनेक माणसांच्या बाबतीत ते 1 किंवा 2 बॉक्सेसनी ते पूर्ण आयुष्याला डिफाईन करतात. तर ती म्हणली तसं नका करू. तुम्ही तुमच्या बॉक्सेसना तुमच्या आयुष्याला मल्टिपल बॉक्सेसमध्ये बघायला शिका आणि मल्टिपल बॉक्सेस ऑफ सेम साईज. म्हणजे करिअरचा जो बॉक्स ज्या साईजचा असेल तेवढाच साईज हॉबी, तेवढाच साईज ट्रॅव्हल, तेवढाच साईज सोशल वर्क, तेवढाच साईज. सो वन्स यू स्टार्ट लुकिंग ॲट युअर लाईफ ॲज समथिंग मेड अप ऑफ इक्वल साईज नंबर ऑफ बॉक्सेस. मग तुम्ही काय कराल, की प्रत्येक बॉक्समध्ये तुम्ही इक्वल कॉन्सन्ट्रेशननी आणि इंटरेस्टनी तुम्ही तो वेळ स्पेंड कराल. इट्स नॉट अबाउट नंबर ऑफ अवर्स, कारण आपले नंबर ऑफ अवर्स आपल्याला तेवढेच मिळालेत सगळ्यांना आणि आपले डे जॉब्स असतात. परंतु इफ यू आर फोकस की नाही मी आत्ता उठलो आहे आणि झोपणार आहे, ह्याच्यामध्ये मी प्रत्येक बॉक्सला मी टिक करणार आहे. म्हणजे मी सिलिकॉन व्हॅलीमध्ये होतो आणि इट वॉज अ हाय प्रेशर जॉब. सेमीकंडक्टरमध्ये मी काम करतो. तर त्याच्यामध्ये मी असं ठरवलं होतं, की मी किती थकलो असेन, तरी मी घरी आल्यानंतर अर्धा पाऊण तास मी स्वतःला लॉक करणार आणि लिहिणार. आणि माझं ते लिखाण कोणीच वाचत नव्हतं. म्हणजे मी तेव्हा काही प्रोफेशनली पण लिहित नव्हतो, जो आत्ता लिहितो. परंतु मी ते लिहिलं कारण आय वॉन्टेड टू टेक दॅट बॉक्स. सो सिमिलरली वन्स आय केम बॅक अँड वन्स आय डिसाइड की मला महाराजांच्या गडांकरता काहीतरी करायचं आहे. इट वॉज अ मॅटर ऑफ ठरवणं की नाही महिन्यातला एक गड झालाच पाहिजे आणि त्या महिन्यातल्या एका गडावर मग मी जी माणसं माझ्याबरोबर येतील त्यांना घेऊन जाणार.
एकटा तर एकटा, 2 तर 2, 3 तर 3, परंतु हे काम मी कन्सिस्टंटली करणार बिकॉज आय वॉन्टेड टू टिक दॅट बॉक्स. तर आपल्या सगळ्यांकरता ते बॉक्सेस वेगळे असतील, परंतु मला वाटतं इम्पॉर्टंट गोष्ट अशी की आपल्याला प्रत्येकाला आपण जर स्वतःच्या आयुष्याकडे मल्टिपल बॉक्सेस आणि इक्वल साईज बॉक्सेस बघितले, तर आपण कुठल्याही बॉक्सला खूप अवांतर महत्त्वही देणार नाही की बँकेतला पैसा किती झाला आहे किंवा करिअर किती ग्रो झालं आहे. आणि ॲट द सेम टाईम विल बी एबल टू टिक ऑल दोज बॉक्सेस. आणि सो दॅट मी त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की कंप्लीट लाईफ आणि फुल लाईफमध्ये फरक आहे. फुल लाईफमध्ये म्हणजे आपण 85-90 वर्षाचा कोणी होऊन गेला की आपण म्हणतो अरे फुल लाईफ जगले बरं का, पण कंप्लीट लाईफ जगले का हा प्रश्न आपण आपल्याला विचारायला पाहिजे. तर हा कंप्लीट लाईफ जगण्याकरता आणि आपल्या देर इज अ थिअरी कॉल्ड फ्युचर सेल्फ. म्हणजे आत्ता तुमचा जो आत्ताचा प्रेझेंट सेल्फ आहे आणि फ्युचर सेल्फ आहे, तर फ्युचर सेल्फ तुमचा बॉस आहे आणि प्रेझेंट सेल्फ इज वर्किंग टू प्लीज दॅट फ्युचर सेल्फ. कारण तुम्ही जेव्हा त्या फ्युचरला पोचाल आणि आयुष्याकडे वळून बघाल तेव्हा युअर फ्युचर सेल्फ शुड बी हॅपी की ठीक आहे यू लिव्ड अ कम्प्लीट लाईफ. त्याच्यामुळे त्या स्टेप्स आत्तापासून आपल्याला घेणं गरजेचं आहे. वा. So हे बॉक्सेस अनेक तुम्ही टिक मार्क केलेले आहेत हां, आणि ते करत करत आता इथपर्यंत 9 वर्ष पण होऊन गेले आहेत. सो आता आम्ही बॉक्सेसना सुरुवात करतो आणि आउट ऑफ द बॉक्स विचार करणारा माणूस आज आपल्याशी गप्पा मारायला आला, याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. एका कवितेची ओळख मला आत्ता रिसेंटली झाली आणि ती अशी आहे की सह्याद्रीचा सूर्य असा पश्चिमेला मावळू नकोस, सह्याद्रीचा सूर्य असा पश्चिमेला मावळू नकोस, सिलिकॉन व्हॅलीत जा पण सह्याद्रीला विसरू नकोस. आणि असंच काहीतरी काम केदार पाटणकर यांनी देखील करून दाखवलंय. सो केदार, वी आर सो प्राऊड ऑफ यू अँड आय थिंक यू हॅव इन्स्पायर्ड सो मेनी पीपल टुडे. सो आय एम शुअर की आता पुढच्या तुमच्या त्या गड किल्ल्यावर जाणाऱ्या ग्रुपमध्ये कदाचित रेड एफ एमचे पण 4 लोक जोडले गेले असतील आणि आम्ही देखील हा कचरा साफ करायला डेफिनेटली येऊ. आणि मला इथे बोलवलं त्याच्याबद्दल खूप खूप आभार. लाईट्स कॅमेरा ॲक्शन सोबतच इतर शोमध्ये देखील अशा स्टोरीज ओनली ऑन 93.5 रेड एफ एम. बजाते रहो. बजाते रहो बाबा, बजाते रहो 93.5 Red FM. बजाते रहो.